मज ऐसे कोण उधरिले सांगा, ब्रिदे पांडुरंगा बोलतसा. हातीच्या काकणा काय सारिसा, उरलो मी जैसा तैसा आहे. धन्वंतरी हरी रोग्याची ये वेथे, ते तो काही येथे न देखिजे. तू का म्हणे नाही अनुभव अंगे, वचन वाऊगे कोण मानी. हे पांडुरंगा, पापी लोकांचे उद्धार करण्याचे तुमचे ब्रीद आहे. मग माझ्यासारख्या पापी जनांचा तुम्ही का बरे उद्धार करीत नाही. हातामधील काकण पाहण्याला आरशाची गरज नसते. तुझी कृपा न होताच मी जसाच्या तसाच उरलो आहे. एखादा धन्वंतरी मोठा वैद्य असतो, तो रोग्याच्या व्यथेस दूर करतो. तसे तुमचे सामर्थ्य तुमच्यामध्ये काहीच दिसून येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमच्या कृपेचा मला अनुभव आलेला नाही, तोपर्यंत तुमच्या ब्रीदाचे फुकटचे वचन कोण बरे मान्य करेल. काय ते सामर्थ्य न चले या काळी, काय झाली बळे शक्तीहीन. माझी या संचिते आणि लासी हरी, झाले तुझवरी वरिष्ठते. काय गमाविली सुदर्शन गदा, तो बोला गोविंदा लाज तसा. तू का म्हणे काय ब्रीदाचे ते काम, सांडा परते नाम दीनानाथ. देवा, या कळी काळात तुझे सामर्थ्य चालत नाही का. या काळात आम्ही बलवान झालो आणि तू मात्र शक्तीहीन झाला आहेस काय. देवा, माझ्या संचिताने तुला पराजित केले आहे. अर्थातच ते तुझ्यापेक्षाही वरिष्ठ झाले असे म्हणावे लागेल. गोविंदा, तू आपले सुदर्शनाने गदा हरवून टाकलीस का. संचिताचा नाश करण्याचे साधन राहिले नाही. या भीतीने तुम्ही माझ्या पुढे येण्यास लाजत आहात की काय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू इतका जर भ्याड आणि दुर्बळ असशील तर मग आता तुला ब्रिदे धारण करण्याचे कारण नाही. तू आपली दीनानाथ ही पदवी यापुढे सोडून दे. बळ बुद्धी वेचून या शक्ती, उदक चालवावे युक्ती. नाही चळण तयांगी, धावे लवणा मागे वेगी. पाट मूट कळा, भरित पखाला सागळा. बिजा ज्याशी द्यावे, तुका म्हणे तैसे व्हावे. आपले बळ, बुद्धी आणि सामर्थ्य हे खर्च करून मोठ्या युक्तीने पाण्याच्या प्रवाहास वाट करून द्यावी. या पाण्याच्या अंगी मूळचे चलन मुळीच नसते. जसा उतार असेल त्या मार्गाने ते वेगाने पुढे पुढे जात राहते. आपण आपल्या युक्तीने तयार केलेला पाठ मोठेने, पालखीने किंवा पाण्याच्या झारीने भरून टाकावा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या बीजास जसे पाणी द्यावे तशा प्रकारचे ते होत जाते. न म्हणे साना चोरू, दुष्ट पापी अथवा चोरू. सकळा द्यावी की चवी, तान हरोनी निववी. न म्हणे दिवस राती, सर्व काळ सर्वाभूती. तुका म्हणे झारी, घेता तांब्याने खापरी. पाणी हे तहान शमवण्यासाठी लहान आहे, हा मोठा आहे, किंवा हा दुष्ट, हा पापी, हा चोर अशा प्रकारची निवड करीत नाही. सर्वांना एकच गोडी देते आणि सर्वांची तहान पूर्ण भागून सर्वांना शांत करते. पुरुषार्थाची तहान शमवण्यासाठी आता दिवस आहे, रात्र आहे असा सुद्धा योग्यायोग्य काळ ते पाहत नाही. याप्रमाणे ते सर्व काळी सर्वाभूती समान असते. तुकाराम महाराज म्हणतात, ते पाणी झारीने, तांब्याने किंवा मातीच्या भांड्याने जरी घेऊन प्याले तरी पण ते गोडच लागते. इच्छा चाड नाही, न धरी संकोच काही. उदका नेली जिकडे जावे, केले तैसे सज व्हावे. मोहरी कांदा ऊस, एक वाफा भिन्न रसू. तुका म्हणे सुख, पिडा इच्छा पावे दुःख. पाण्याला स्वतःला अशी कोणतीच इच्छा किंवा आशा नसते. ते कोणत्याही प्रकारचा संकोच सुद्धा करीत नाही. ज्याने जिकडे घेऊन जावे ते तिकडे खुशाल जाते आणि ज्याने जसा त्याचा उपयोग केला त्याप्रमाणे ते होत जाते. मोहरी, कांदा, ऊस एकाच वाफ्यामध्ये जरी असली, एकाच जमिनीमध्ये ते जरी असली तरी सुद्धा पाणी त्या वाफ्यात गेल्यानंतर भिन्न चवीचे होते. मिरचीमध्ये ते तिखट बनते आणि ऊसामध्ये तेच पाणी गोड बनते. तुकाराम महाराज म्हणतात, या पाण्यापासून लोक आपापल्या इच्छेप्रमाणे सुख किंवा दुःख पावत असतात. ठरले ती मागे आपुली आसत्ता, कमाई अनंता करुनिया. उसने फेडिता धर्म तेथे कोण, ते तुझा नन्यो तुम्ही त्यासी. मजैसा कोण सांगा वाया गेला, तो तुम्ही तारिला पांडुरंगा. तुका म्हणी नावा सारिखी करणी, न देखे हे मनी समजावे. हे अनंता, पूर्वी आपल्या स्वतःच्या शक्तीने कमाई करून पुष्कळ लोक तरुण गेले, हे तुम्ही तारले असे नाही.
तर ते स्वतःच्या कष्टाने तरून गेले. कुणाची तरी अनन्य भक्ती तुम्ही घेता आणि मग त्याचा उद्धार करता. असे हे उसने घेऊन फेडण्यामध्ये धर्म कोणता आहे? ते भक्त तुम्हाला अनन्य असतात आणि तुम्ही सुद्धा त्यांना अनन्य राहता एवढेच. माझ्यासारखा कोण पातकी आहे की जो तुमच्यामुळे तरुण गेला? माझ्यासारखा वाया गेलेला पातकी मनुष्य तुम्ही कधी तारला आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचे नाव पतित पावन अनाथनाथ असे आहे, पण या नामात शोभेल असे कार्य तुम्ही कधी केले नाही. असे तुम्ही तुमच्या मनाला नक्की समजून घ्या. खवनाशी भांडू कोण माझे साही, कोण मज आहे तुझ विनू. धरिले उदास दूर दुरांतरे, सांडी एकसरे केली माझी. आहे कोण माझे नायकशी बोलू, देखून या कोळ बुंथी घेसी. तुका म्हणे की गावीची वसती, म्हणून खंते वाटे देवा. देवा तुझ्याशिवाय मी आता कुणाशी भांडू? तुझ्याशिवाय मला दुसरे आहे तरी कोण? असे असून सुद्धा तुम्ही मला दूर ठेवले, उदास ठेवले, माझा एकाकी त्याग केला. माझे बोलणे तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करता आणि मला पाहून तुम्ही आपल्या मुखावर वस्त्रांचा बुरखा घेता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही आम्ही एका गावचे असून एवढा तुम्ही दुरावा केला, याचेच मला फार दुःख वाटत आहे आणि माझ्या मनामध्ये खंती निर्माण झाली आहे. आळविता कंठ शोषला भीतरू, आयुष्य वेचे धीर नाही म्हणा. अजून का नाही तुझ्या अंतरा, दिनाच्या माहेरा पांडुरंगा. धन दिशी डोळा दगडाचे परी, भोगते शरीरे विष झाले. चुकलो काय ते मज क्षमा करी, आलिंगुनी हरी प्रेम द्यावे. अवस्था राहिली रूपाची अंतरी, बाहेर भीतरी सर्व काळू. तुका म्हणी माझे सकळ उपायू, पांडुरंगा पायू तुझे आता. देवा तुम्हाला आळवता आळवता माझा कंठ आतून शुष्क होऊन गेला. तुझ्या भेटीशिवाय माझे आयुष्य क्षणाक्षणाला व्यर्थ जात आहे. या देहामध्ये तुझे दर्शन होईल की नाही या संशयाने माझ्या मनाला धीर धरवत नाही. या दिनांचे माहेर असलेल्या पांडुरंगा दर्शन द्यावे असे तुझ्या मनात अद्यापी काय येत नाही. माझ्या डोळ्यांना धन दगडाप्रमाणे दिसत आहे आणि शरीराचे भोग मला विषासारखे वाटतात. पांडुरंगी आई, माझे काही चुकले असेल तर त्याची मला क्षमा कर. मला एकदा दृढ आलिंगन देऊन प्रेम दे. आपल्या आयुष्यामध्ये तुझे सगुण रूप एकदा तरी पाहावे अशी अंतरामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा तुझ्या दर्शनाविषयी माझे काही आता उपाय असतील तर ते तुझे पायच आहेत. तुझ्या पायांच्या कृपेनेच ही गोष्ट साधणार आहे. शिवाजी राजे यांनी स्वामीस अब्दागिरी, घोडे, कारकून असे न्यावयास पाठवले. त्यावेळी केलेले अभंग 13. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया. मानदंभ चेष्टा हे तो शुकराची विष्टा, तुका म्हणे देवा माझे सोडव वने धावा. हे देवा दिवट्या छत्री घोडे अशा ज्या काही वस्तू आमच्यासाठी बऱ्या नाहीत, आम्हाला त्यांचा काय उपयोग? हे पंढरीनाथा आता या मोहास मला का बरे गुंतवतोस? मान दंभ चेष्टा या गोष्टी मला डुकराच्या विष्ठेप्रमाणे वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला असल्या मोहातून सोडव अशी मी तुला प्रार्थना करीत आहे. नावडे जे चित्तांग तेची होशी पुरविता, कारी पुरविली पाठी माझी केली जीवेसाठी. न करावा संगू वाटे दुरा वावे जगू, सेवा वाई कांत वाटे न बोलावी मातू. जन धन तनू वाटे लेखावे व मनू, तुका म्हणी सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा. देवा मला जे नको आहे, जे मला आवडत नाही तेच तू मला का बरे देतोयस? अशी जीवानिशी माझी पाठ तू का पुरवतोयस? मला आता कुणाची संगती धरावीशी वाटत नाही. सर्व जगाला दूर सारावे असे वाटते आहे. एकांताचे सेवन करावे, लौकिक गोष्टी कधी बोलू नयेत असे माझ्या मनात येते. लोक, धन, शरीर हे मला वमनासारखे, ओकारीसारखे तुच्छ झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा सारी सत्ता आता तुझ्या हातामध्ये आहे. विरंचीने केली ब्रह्मांड सकळू, तया माझी खेळू नाना युक्ती. युक्तीचा बाळको ब्रह्मनिष्ठ ज्ञानी, गुरुभक्ती मने विश्वासेशी. ऐसा तुझा प्रेमा कळे काही को, पाहून या लेखो पत्रिकेचे. शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की.
व्रत नेम तप ध्यान योग कळा करुणी मोकळा झालाशी तू हेता लागला मुझे भेटी पत्रा माझी गोष्टी हेचे थोरू याचे हे उत्तरू ऐक गा भूपती लिहिली विनंती हेताची हे अरण्यवासी आम्ही फिरो उदासीनू दर्शनही हिनो अमंगळू वस्त्राविन काया झाली शे मळीनू अन्नरहित हिनो फळाहारी रोकडी हात पाय दिसे अवकळा का येतो सोहळा दर्शनाचा तुका म्हणी माझी विनंती सलगीची वार्ता हे भेटेची करू नका विरंचीने म्हणजे ब्रह्मदेवाने या सर्व चराचराची सृष्टीची रचना केली. या ब्रह्मांडामध्ये नाना प्रकारच्या युक्त्या करून विविध खेळ त्यांनी केलेले आहेत. शिवाजी महाराजांना म्हणतात की तू बालक मोठा युक्तीचा असून ब्रह्मनिष्ठ आणि ज्ञानी आहेस. मनामध्ये विश्वासाने तू गुरुची भक्ती धारण केली आहेस. अशा प्रकारे तुझे जिव्हाळ्याचे प्रेम तुझ्या पत्रातील मजकूर पाहून मला समजले आहे. तुझे नाव शिव असे पवित्र ठेवलेले आहे आणि विश्वाच्या दैवी सूत्राप्रमाणे तू छत्रपती राजा आहेस. व्रत नेम तप ध्यान इत्यादी करून तू मोकळा झाला आहेस. आमच्या भेटीचा हेतू तुझ्या मनात आलेला आहे. पत्रामध्ये याच थोर गोष्टी तू लिहिलेल्या आहेस. आता त्या पत्राचे उत्तर असे आहे की भेटीचा हेतू ठेवून जी विनंती केलीस त्या संबंधी हे राजा तू नीट ऐकून घे. आम्ही सदोदित अरण्यामध्ये राहणारे उदासीन होऊन आम्ही फिरत असतो. आमचे दर्शन सुद्धा हीन आणि अमंगल आहे. आमच्या अंगावर धड वस्त्र सुद्धा नसल्यामुळे आमचे शरीर नेहमीच मळलेले असते. आम्ही अन्न रहित असून फक्त फलाहारावर राहतो. अशा आहारामुळे आमचे हातपाय कमजोर झालेले असून त्यांना कसलीही कळा नाही. अशा आमच्या दर्शनाचा सोहळा कशासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, माझी ही मोठ्या सलगीची विनंती तुम्हाला आहे ती नीट ऐकून घ्या आणि आमच्या भेटीची गोष्ट आता काढू नका. तुम्हापाशी आम्ही येऊन या कायू प्रथाशीन आहे चालण्याचा. मागावी अन्न तरी भिक्षा थोरू वस्त्राशी थार चिंध्या विधी. निद्रेशी आसन उत्तम पाषाणू वरे आवरण आकाशाचे. तेथे काय करणी कवनाची आसू वाया होय नाशू आयुष्याचा. राजगृहा यावे मनाची आसे तेथे काय वसे समाधान. रायाची घरी भाग्यवंता मानू इतरा सामान्य मान नाही. देखून या वस्त्रे भूषणांचे जणू तात्काळ मरण येते मजू. ऐकून या मानाल उदासता जरी तरी आम्हा हरी उपेक्षणा. आता हेची तुम्हा सांगणे कौतुको भिक्षेचे सुख नाही नाही. तपव्रत याग महाभले जणू आशाबद्धहीन वर्तताते. तुका म्हणे तुम्ही श्रीमंत मनाचे पूर्वीच दैवाचे हरिभक्त. तुमच्या पाशी येऊन आमचा काय फायदा होणार. चालण्याचा फक्त शीन होईल. तुमच्याजवळ येऊन काही अन्न मागायचे नाही. भिक्षेसारखे थोर सुख नाही. आणि वस्त्राविषयी म्हणशील तर रस्त्यावरील एखादी चिंधी सुद्धा आम्हाला मोठी वाटते. पाषाणाच्या आसनावरच आम्हाला गोड अशी निद्रा येते आणि वर आकाशाचे पांघरून असते. अशा अवस्थेमध्ये कुणी कशाची आणि कुणाची आशा करावी. उगीच आयुष्याचा नाश कशासाठी करून घ्यावा. मोठ्या मानाच्या आशा धरून जर राजगृहामध्ये जावे तेथे कसले समाधान मिळणार. जे कुणी लौकिक दृष्टीने भाग्यवान असतील त्यांनाच राजाच्या घरचा मान वाटतो. इतर सर्वसामान्यांना त्याची काही किंमत नाही. नाना किमतीची मोठी वस्त्रे राजाच्या दरबारामध्ये जे मोठे असतील भाग्यवंत असतील त्यांना मान मिळतो. इतर सामान्य लोकांना त्या ठिकाणी मान नसतो. मोठमोठ्या किमतीची वस्त्रे आणि दागिने यांचा लाभ इतर लोकांना वाटला तरी मला मात्र याहून तात्काळ मरण आल्यासारखे वाटते. आमचे हे बोल ऐकून तुम्ही उदास झाला तरी श्रीहरी आमची कधी उपेक्षा करत नाही. तुम्हाला हेच कौतुकाने पुन्हा एकदा सांगतो की भिक्षेप्रमाणे सुख कुठे नाही. तप व्रते यज्ञ करणारे लोक फार मोठे असतील पण ते वासनेने बद्ध झालेले असतात आणि हीन असतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही मात्र मनाने श्रीमंत आहात आणि पूर्वीपासूनच श्रीहरीचे भक्त आहात. आता एक योग साधावा हा नीटू भल्याचा तो विट मानू नये. जे नियोगी तुम्हा घडो पाहे दोषू ऐसा हा सायास करू नये. निंदक दुर्जनो संग्रही असती त्यांची युक्ती चित्ती आणू नका. परीक्षा विकून राज्याचे रक्षको विवेका विवेक पाहुनिया. सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा अनाथांच्या काजा साह्य व्हावे. हेची ऐकून या चित्त समाधानू अनिक दर्शने चाड नाही.
घेऊन या भेटी कोण हा संतोष, आयुष्याचे दिस गेले गेले, एक दोन्ही कर्मे जाणून यावर मी, आपुल्या भ्रमे राहू आता, कल्याणकारकू अर्थ याचा ऐकू, सर्वाभूती देखो एक आत्मा, आत्मा रामी मनो ठेवून या राही, रामी पाहे आपण या, तुका म्हणी राया धन्य जन्मक्षती, त्रैलोकी हे ख्याती कीर्ती तुझी. हे राजा, मी आता जे सांगतो ते ऐक. हा योग नीट साध. जे चांगले आहे त्याचा कधी वीट मानू नको. ज्यामुळे तुमच्याकडे दोष येईल असे कोणतेही प्रयत्न तुम्ही करू नका. आपल्या भोवती निंदा करणारे दुर्जन नेहमी असतात, त्यांची बोलणी मनावर घेऊ नका. जे राज्याचे रक्षक असतील त्यांची नीट परीक्षा करा आणि नीट विवेकाने वागा. राजा, तू सर्वज्ञ आहेसच, तुला काही सांगावे असे नाही. जे अनाथ आहेत त्यांचे काम करण्यासाठी तू नेहमी सहाय्यकारी हो. तुमचे हेच कार्य ऐकून आम्हाला समाधान आहे. आणखी दर्शन घेण्याची आणि देण्याची मनात इच्छा नाही. भेट घेतल्यानंतर आणखी आनंद तो कसला. आमच्या आयुष्याचे दिवस आता संपत आले आहेत. एक दोन कर्मामधील मर्म जाणून आम्ही आता आमच्याच भक्तिप्रेमाच्या नादामध्ये दंग होऊन राहू. याचा अर्थ कल्याणकारक असून सर्व भूतमात्रातून एक असलेला आत्मा तू पाहावास. त्या आत्मरामावर चित्त ठेव आणि त्यामध्येच स्वतःला तू पाहायला शिक. तुकाराम महाराज म्हणतात, राजा, तुझा जन्म हा पृथ्वीवर धन्य आहे. त्रैलोक्यामध्ये तुझी कीर्ती वाढेल. आता हे विनविनी प्रधान अष्टको, प्रभूचे विवेक समजावा. प्रतिनिधी मान रक्षक चतुरू, सात्विकाचे घर तुम्हापाशी. मुजुमुची धनी लेखन कारकू, पत्रीचा विवेक समजावा. पेशवे सुरनिस चिट निसडविरू, राजाज्ञा सुमंतो सेनापती. भूषण पंडित राय विद्याधनु, वैद्य राजा न म्हणू माझे असे. पत्राचा हा अर्थ अंतरी जाणूनी, विवंचोनी श्रवणी घाला तया. सात्विक प्रेमळ दृष्टांताच्या मते, बोलिलो भवतो कळावया. यथास्थित निरूप सांगणे हा राया, अर्थ पहावाया जाऊन येदा. भिडेसाठी बोला गाळूनी अर्थाती, अनर्थ खाली तुमते होईल तिने. तुका म्हणे तुम्हा नमन अधिकार्या, सांगणे ते राया पुत्र माझे. आता शिवरायांच्या अष्टप्रधानांना मी विनंती करतो आहे की तुम्ही या माझ्या पत्रातील विवेक राजाला समजावून सांगा. प्रतिनिधी मोठे मानरक्षक आणि चतुर आहेत. सात्विकतेने त्यांच्याजवळ घर केले आहे. जमा खर्चाचे काम करणारे, हिशोब लिहिणारे मुजुमदार यांनी या पत्रामधील विवेक राजाला समजावून द्यावा. पेशवे, सुरनीस, चिटणीस, डबीर, राजाज्ञा सुमंत, सेनापती यांनी हे काम करावे. भूषण, पंडितराय, विद्याधन, वैद्यराज यांना माझे नमन असो. या सर्वांनी माझ्या या पत्राचा अर्थ नीट मनामध्ये जाणून घ्यावा आणि नीट विचार करून राजाच्या कानावर तो घालावा. सात्विक आणि प्रेमळ दृष्टांताच्या साह्याने मी हा उपदेश राजाला समजावा म्हणून पुष्कळ सोपा करून सांगितला आहे. राजाला नीट यथास्थित रीतीने माझा निरोप कळवा आणि याचा अर्थ वाया घालवू नका. केवळ भीड आणि संकोच मनात धरून काही अर्थ जर गाळाल तर मात्र तुमच्यावर मोठी अनर्थकारिक अशी संकट परंपरा येईल. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही राजाचे अधिकारी आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. माझ्या पत्रातील अर्थ राजाला नीट समजावून द्या. जाणून अंतरू टाळीशी लिओ कर करू, तुझ लागली ही खोडी. पांडुरंगा बहुकुडी, उठविशी दारी. धरणे एखादी या परी, तुका म्हणी पायी. कैसे सोडिनो ते पाही. तेव्हा तुला भेटण्याची माझी ही तळमळ समजावून घेऊन ही शिवरायाकडून आलेली कटकट टाळशी. पांडुरंगा, तुला अशी ही कटकट लावून देण्याची भारी खोड लागलेली आहे. एखाद्याच्या मागे उगीच धरणे धरण्यासारखे लचांड तू लावतोस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे पाय मी कसे सोडतो तेच पाहतो. मी ते कधी सोडणार नाही. नाही विचारी तू मेघ हा गणदारी सेतू, नाही पाहू त्याचा अंतू. ठेवी कार नापे चित्तू, वर्जित गंगा. नाही उत्तम अधम जगा, तुका म्हणी मिळू. नाही अग्निशी विटाळू. पावसाची वृष्टी करणारा जो मेघ आहे तो चांगलं वाईट पाहत नाही. शेत किंवा घाणेरडी जागा, हागंदारी याचा विचार न करता तो सर्वत्र बरसत राहतो. त्याचा अंत न पाहता आपल्या कार्यावरच चित्त ठेवून असावे. हे जग उत्तम की अधम याचा विचार न करता गंगा नदी सर्वांना सारखेच पाणी पुरवत असते. तुकाराम महाराज म्हणतात, अग्नीस सर्वच सारखे असते. त्याला मळाचा कधी विटाळ होत नाही किंवा मळाचा विटाळ नसतो. काय दिला ठेवा
आम्हा विठ्ठलाची व्हावा. तुम्ही कळली ती उदारू साठी परी साची गारू. जीव दिला तरी वचना माझ्या नाही सरी. तुका म्हणी धनू आम्हा गोमासा समानू. अरे तुम्ही आम्हाला काय कोणत्या प्रकारचा लाभ देणार आहात? आम्हाला एक विठ्ठलच हवा आहे. तुम्ही फार मोठे उदार झालेले आहे असे वाटते, पण परीस घेऊन गारगोटी देण्यात तुम्ही उदार कसले? या विठ्ठलाच्या कृपेमुळे मुखातून जी अमृत वचने बाहेर पडतात त्यांची सर एखाद्याने जीव दिला तरी कधी यायची नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला धन हे गोमांसासारखे आहे. पिकवावी धनू ज्याची आसू करी जनू. पुढे उरे खाता देता नवे खंडनू मविता. होली पडे ओली बिजू तरीच हाती लागे निजू. तुका म्हणी धनी विठ्ठलाक्षरे हे तिन्ही. ज्याची इच्छा लोक करीत असतात ते धन तुम्ही पुष्कळ पिकवावे. ते इतके की किती खाल्ले तरी ते उरून शिल्लक राहावे. त्याचे मोजमाप करताना ते कधी संपूच नाही. खोल सुपीक जमिनीमध्ये जर बीज पडले तर हाताशी उत्तम पिकाचे हित प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, मला मात्र विठ्ठल ही 3 अक्षरेच धनाप्रमाणे आणि धन्याप्रमाणेच वाटतात. मुंगी आणि राहू आम्हा सार खाची जीवू. गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा. सोनी आणि माती आम्हा समानो हे चित्ती. तुका म्हणी आली घरा वैकुंठ सगळे. मुंगी आणि राजा हे दोन्ही जीव आम्हाला सारखेच वाटतात. आमचे सर्व मोह आणि आशा नष्ट झाल्या आहेत. या मोह आणि आशाचा फास हा कळी काळाप्रमाणे असतो. आमच्या चित्तामध्ये सुवर्ण आणि माती यांची समानताच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या व्रतीने आमच्या घरीच सर्व वैकुंठ पीठ उतरलेलं आहे. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. हात आली धाव डावू आमचा मायो बाप देऊ. काय त्रिभुवनी वळू अंगी आमुच्या सकळू. तुका म्हणी सत्ता अवघी आमोचीच आता. त्रिभुवनामध्ये आम्ही वैभवाचे धनी झालेलो आहोत. हा देव आमचा मायबाप असल्यामुळे आमच्या हातामध्ये सर्व प्रकारचे सामर्थ्य एकवटले आहे. आमच्या हातामध्ये सामर्थ्य आलेलं आहे. आमच्या अंगी जे सर्व प्रकारचे बळ आहे ते या त्रिभुवनात कुठेच सापडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता आमचीच सर्वत्र सत्ता आहे. आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमची रवित धनु ते मजमृतिके समानू. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दासू तुका म्हणे मज हे आसू. वाणीने आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणताना आम्हाला मोठे सुख होते. तुमचे इतर धन आणि वित्त या गोष्टी आम्हाला मातीसारख्या वाटतात. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी, एकादशीचे व्रत आचरावे हेच आमचे धन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे वागून श्रीहरीचे दास म्हणून घेण्याची इच्छा मला फार मोठी लागून राहिली आहे. नाही काष्टाचा गुमानू गोवी भ्रमरा सुमनू. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केली. पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा. तुका म्हणे भावी भेने देवे आकारावे. मोठमोठ्या लाकडांना पोखरण्यामध्ये तत्पर असणारा भोंगा त्याची काही पर्वा करीत नाही. अशा भ्रमरा सुगंधी कमल मात्र आपल्या कमल कलिकेमध्ये कमल दलामध्ये गुंतवून ठेवते. प्रेमाच्या सूत्राने जे बांधले गेले आहे ते कोणत्याही प्रयत्नाने सुटणारे नसते. लहान बालक लाडाने आपल्या बापाच्या पदराला पिळा घालते आणि त्याला खेचून उभे करते. अशा वेळी शक्तिमान त्या बाळापेक्षाही बळ असलेला तो त्या बाळाचा बाप केवळ प्रेमाच्या पोटी त्या बाळापुढे दुबळा झालेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणेच शुद्ध भावामुळे निराकार देव भिवून आकाराला येत असतो. भावापुढे बळू नाही कोणाचे सबळू. करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. पैसे तेथे येती न पाचारिता सर्व शक्ती. तुका म्हणे राही तयाकडे कोण पाहे. एकदा ईश्वराविषयी जर शुद्ध आणि दृढ भाव केला तर त्याच्या विरुद्ध कोणाचेही बळ कधी चालू शकत नाही. अशा भाविकाची देवावरच प्रत्यक्ष सत्ता असते. आणि मग या देवाशिवाय असा कोण मोठा आहे, कोण बलवान आहे की त्याच्यावर त्याची सत्ता चालू नाही. देवापेक्षा बलिष्ठ असा कोण आहे? हा भाविक जेथे बसेल त्या ठिकाणी न बोलावता सुद्धा सर्व शक्ती त्याच्याजवळ येतील.
तुकाराम महाराज म्हणतात, तो ज्या ज्या ठिकाणी राहील त्याकडे वाकड्या नजरेने कोणी सुद्धा पाहू शकणार नाही. भावाची यावेळी आम्ही निर्भर दुर्बळी, नाही अनेकांची सत्ता सदा समाधान चित्ता, तरका नाही ठावू येथे रिघाव या वावू, एक छत्री राजू तुक्या पांडू रंगी काजू. अनन्य भावाच्या बळावर आम्ही दुर्बळ जर असले तरी सुद्धा सुखरूप आणि आनंदी आहोत. आम्ही निर्भर आहोत. आमच्या चित्तास नेहमी समाधान असल्यामुळे त्यावर दुसऱ्या कुणाची सत्ता कधी चालत नाही. अनेक प्रकारच्या कुतर्कांना या ठिकाणी प्रवेश नाही. आमच्या चित्तामध्ये कुतर्क कधी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे काम या पांडुरंगाशी असल्यामुळे त्याचे एकछत्री राज्य माझ्या ठिकाणी आहे. सत्तावरती म्हणू पाळी विठ्ठलाची आणू, आज्ञा वाहून आशिरी सांगितले तेची करी, सरलीशे धावू न लगे वाढ वावी हावू, आहे नाही त्याचे तुका म्हणे कळेसाचे. आता माझे मन त्या पांडुरंगाच्या सत्तेप्रमाणे वागते आहे. यासाठी त्याला घातलेली श्री विठ्ठलाची शपथ ते पाळते आहे. त्याला मी जे काही आज्ञा करतो ते सर्व शिरसावंत मानते आणि माझे काम करते आहे. अनेक विषयांचे हाव आता माझ्या मनामध्ये शिल्लक राहिली नाही आणि ती वाढवावी असेही त्याला वाटत नाही. आता या मनात जे काही आहे आणि नाही या संबंधीचे ज्ञान चांगले झालेले आहे. योग्य काय अयोग्य काय याचं ज्ञान माझ्या मनाला समजून येऊ लागलं आहे. खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे, आता चुकली खटपटू झाड्या पाड्याचा बोभाटू, आहे नाही त्याचे आम्हा कामू सांगायाचे, तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा. चांगले खावे, अंगावर वस्त्रे घालावीत आणि कुणाला द्यावे अशी सर्व कामे आम्ही करत असतो. पण याचा जमा खर्च तुमच्या नावाने आम्ही मांडत असतो. आता आम्हाला कसलीही खटपट करण्याचे कारण नाही. रोजच्या हिशोबाची कटकट आता आमच्या मागे नाही आहे. काही आहे किंवा नाही याबद्दल सांगण्याचे काम फक्त शिल्लक राहिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या चिंतेचा सर्व भार देवा तुझ्या माथ्यावर आम्ही समर्पण केलेला आहे. आता बरे झाले माझे माथाचे निघाले, चुकली मरमरू भार माथांचे डोंगरू, नसता काही जोडी करीती बहुते तडातोडी, झाला झाडा पाडा तुका म्हणे गेली पिडा. माझ्या माथ्यावरचे सर्व ओझे आता हलके झालेले आहे. हे एका दृष्टीने फार बरं झालं. डोक्यावरील डोंगरा एवढे ओझे उतरले, त्यामुळे माझ्या मागचे कष्ट नाहीशी झाले. काही प्राप्ती नसताना या विकाराने माझी फार ताडातोडी केलेली होती. तुकाराम महाराज म्हणतात, आता सर्व हिशोबाचा निवाडा झाल्यामुळे माझ्या मागची जी पीडा होती ती दूर होऊन गेली. आता मी निवांत झालो. संचितचे खावे पुढे कोणाचे न घ्यावे, आता पुरे हे चाकरी राहो बैसो निया घरी, नाही काम हाती हारा नको दिवस राते, तुका म्हणे सत्ता पुरे पराधीन आता. आमच्या पूर्वसंचिताप्रमाणे आता जे मिळेल ते आम्ही सेवन करू. यापुढे इतरांचे आम्ही काही घेणार नाही, इतरांची चाकरी करणार नाही. आता आम्ही आत्मस्वरूपामध्ये स्वस्थ होऊन राहू. आता आम्ही कोणत्याही कामनेच्या विषयांच्या हाती सापडणार नाही. रात्रंदिवस आम्हाला विश्रांतीच मिळणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता इथून पुढे पराधीनता पुरे झाली. आता कुणाचे कसलेही बंधन नको. आम्ही स्वतःच्याच सत्तेने वागू. ज्याचे गावी केला वासू त्याशी नसावे उदासू, तरीच जोडिले ते भोगे काही आघात न लगे, वाढवावी थोरी मुखे म्हणे तुझे हरी, तुका म्हणे हे गोमटी दासन घालावी तुटी. ज्याच्या गावामध्ये किंवा ज्याच्या घरामध्ये आपण निवास केला राहिलेला असतो त्याच्याविषयी कधी उदास राहू नये. असे केले तरच आपणास मिळालेल्या वस्तूंचा उपभोग घेता येतो. कसलीही अडचण त्यामध्ये येत नाही. देवा, आम्ही तुमच्या गावी राहू, तुमची थोरवी वर्णन करू आणि तुमचे म्हणून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, दासाचे कसलेही नुकसान होऊ नये हेच उत्तम आहे. माझा तुम्ही देवा केला अंगीकारू, हे मज साचार कैसे कळे, का हो काही माझ्या नये अनुभवा, विचारिता देवा आहे तैसा, लौकिकाचा मज लाविली या भारू, शिरोरत्न भार दुखाचा हाव, तुका म्हणे नाही पालट अंतरी,
तेथे दिशे हरी ठकाठकी. देवा, तुम्ही मला स्वीकारले की नाही, माझा अंगीकार केला आहे की नाही, हे मी कसं ओळखावं? यामधील माझ्या अनुभवास अद्याप काही आलेलं नाही. विचार करून पाहता देवा, मी आहे तसाच अजून राहिलो आहे. भक्तीच्या विषयीचा माझा लौकिक वाढवून त्याचे ओझे मात्र वाढवलेत. या शिरोरत्नांचे ओझेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत माझ्या अंतकरणामध्ये पालट होत नाही तोपर्यंत देवा तुमची या ठिकाणी फसवाफसवीच म्हणजे ठकाठकीच आहे असे वाटते. तोंडी बोलावे ती तरी वाटे खरे, जीव येर येरे वंची नाम. हे तुम्हा सांगणे काय उगवणे, जावे समजोनी पांडुरंगा. जेवी त्याची खुण वाढी त्या अंतरी, प्रीतीने हे धरी चाली तेथे. तुका म्हणे बहु परिचय आदरू, अत्यंत व्यवहारू संपादनी. जीवानी एकमेकास फसवण्याच्या बुद्धीने न बोलले तरच ते तोंडाने बोललेले खरे वाटते. देवा, हे काय तुम्ही समजावून सांगायला हवे. हे पांडुरंगा, तुम्हीच हे समजावून घ्या. जेवणाऱ्याला काय हवे असते, काय आवडते हे वाढणाऱ्याला चांगले समजते. कारण आवडत्या पदार्थांकडे खाणाराची नेहमी ओढ असते हे वाढणाऱ्याला माहीत असतं. तुकाराम महाराज म्हणतात, आदर सत्काराचे अनेक प्रकार असतात. काही अत्यंत अगत्याचे असतात तर काही वरवरच्या व्यवहारासाठी केले जातात. न पालटी ऐकू भोळा भक्ताचे भाविकू, हे रानासा हे पुढे पुण्य सरता उघडे. नेने गर्भवासू एक विष्णू चाचे दासू, तुका म्हणे खरे नाम विठो बाचे बरे. जे भाविक आहेत, भक्त आहेत, त्यांच्या स्थितीमध्ये कधी बदल होत नाही. आणि जे इतर लोक असतात त्यांच्या पुण्याईचा नाश झाला की ते स्वतःच्या स्थितीपासून ढळतात, म्हणजे भ्रष्ट होतात, अधपतित होतात. फक्त विष्णू दास जे असतात त्यांना कधी गर्भवासाची चिंता नसते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे नाम हेच उत्तम आणि खरे आहे.